पीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 50 श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नाम धरका पुढे पूर्व एका पूर्वी रज कथा नका तू ते आपण निरोपिले उपजला दोमल्यांची यातीत विदुर नगरी राज्य करीत पुत्रपौत्री नांदत महानंदे परियेचा विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्वसंस्कारी असती देवालय भूमीवरी उपद्रव नेदी तयांशी त्याचे घरचे पुरोहित तयारायशी शिकवित आपण होऊन नमल्यांचे जात देवविदुजना निंदावे मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीती समस्तांते देव म्हणती काष्टवृक्ष पाषाणाशी राजा म्हणे पुरोहितांशी तुम्ही निरोपिले आम्हाशी अनुरेणु तृणकाष्टेशी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त चाचींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आपते वायुरीती आकाशापास व परियेसा अनेक तुम्ही म्हणाले असे पूजिते पाषाण देवासरीशे सर्वांठाई पूर्ण भाषे विश्वात्मा तो एकची ऐशा परी पुरोहितांशी सांगे राजा विस्तारेशी करी पुण्य बहुवशी विश्वास देव द्विजांवरी राजा देखाईने परी होता तया विदुरा नगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला नाना परींचे वेद येती तया स्फोटक लेप करीती शमननु हे कवने रीतिक महादुखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गानगा भवनी विचार करते आपले मनी राजा येईल म्हणून या प्रकट झाली महिमा ख्यात प्रहंत पाहाव्या येती मुलांचे जात आता राहाव्या मी गुप्त लोकिकार्थ परियेसा आले ईश्वर नाम समसरू सिंह राशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगी जावे आता म्हणते सर्व शिष्यांशी करा येती वेगेशी येतो राजा बोलाव्याशी जावे त्वरित गंगेला येणे परिस्थिती गुरुमती होते गंगापुरी ख्याती राजा येऊना झाली मती पूर्वसंस्कारी परियेचा स्फोटकाच्या दुखे राजा अपार कष्टला सहजा नाना परीची औषधे निजा करिता तयानो होय बर्वे विप्र म्हणती रायाशी स्थान बर्वे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेशी विनोदार्थ परियेसा एकूण या विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथून पाप विनाशी तिथाशी समस्तांते राहुनी एकला गेला तया स्थानी स्नान करिता तश्चनी आला एक येती तेथे राजा देखून त्याशी नमन केले भावेशी दावी तसे स्फोटकाशी म्हणे उपशमन केवी होय एकूण त्याचे वचन सांगता झाला तो विस्तारून महानुभावाचे होता दर्शन तुझं बर्वे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मोनिया विप्रवदरी अन्योन्य राहटसे आपण असे मदोन्मत सकळ स्त्रियांचं पेरमत संध्या स्नान केले व्यक्त अन्य मार्गे राहटते जयसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश सदनी तेथे आला एक मुनी वृषभ नाम महायोगी त्या देखून दोघे जण करीत साष्टांगी नमन भक्तिभावे करून घेऊन आले मंदिरात बैसो घालती पीठभरे पूजा करती षडोपचारे अर्घ्यपाद देऊन पुढारे गंधाक्षता लावते ती करून या भोजन केले हस्तप्रक्षालन बर्वा पलंग आणून देते तया योगी अशी त्यावरी केले शयन तांबूल देती आणून करती पादसेवन भक्तिभावे दोघे जण उदय झाला दिनकराशी संतोषला तो तापसी तांबूल देती आणून करीती पादसेवन भक्तिभावे दोघे जण उदय झाला दिनकराशी संतोषला तो तापसी निरूप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानाशी पुढे तया विप्राशी मरण आली परियशी पिंगला नामवेशेशी दोघे पंचतू पावली पूर्वकर्मानुबंधेनेशी जन्म झाला राजवंशी दर्शनावधिपतीच्या कुशी वज्रबाहूची उदरात तया ब्रह्म वज्रबाहूशी ज्येष्ठ राणी गर्भेशी उद्भवला गर्भपर्यशी राजा समारंभ करीत असे देखून या तिचे सवितीशी क्रोधाला बहुवशी गर्भ झाला सपत्नीशी म्हणून धरला द्वेषमणी सर्प गरळ आणून दिले सवतीचे नाना यत्नी गरळ भी दिली अति गहने तयाराया ज्येष्ठ स्त्रियेशी ऐसे परी राजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळांते तनी सर्वांगी व्रान माता सुताशी विष व्यापिले सर्वांगाशी म्हणून या क्रंदिती दिवानीशी दुःख करी राजाकलेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांशी बोलविती चिकित्सकीची वेचिते द्रव्य व्यापारीशी काही केल्या नव्हे बर्वे राजा येऊन एके दिवशी पाही आपले स्त्री सुताशी देखून या महाकलेशी दुःख करी परियसा आता देयांशी का पाहाव्याशी कंटाळा येतो आमाशी बर्वे नव्हे सत्ययाशी काय करणे म्हणत असे या ते देखता आमाशी व्रण लागती देहासी ही असती महादोषी यांते तेजू म्हणत असे राजा म्हणे दुताशी माझे बोलपरियशी नेऊन आपली स्त्री पुत्रांशी रण्यात टाकावी येणे प्रियदूताशी राजा सांगे विस्तारेशी रथ दिदला संजोगेशी घेऊन निघाला झडकरी रथावरी बैसोनी घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविला परियेचा माता सुत दोघी जण पीडिता ती महाव्रणे कष्टती अनुदकाविन महाराण्यात वनात ऐसी महाराण्यात राजस्त्री असे हिंडत पुढे जाता देखील पंथ गुरे चरती रानात तयापाशी जाऊन पुसत असे करुणा वचनी गोरक्षकांती विनवणी मागे उदक कुमारकाशी गोरक्षक म्हणती तेशी जावे तुवा मंदिराशी तेथे उदक बहुवसे अन्नही तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग क्रमती गेली तया ग्रामाशी म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा एकूण सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तुते रक्षिणापार म्हणून सांगते ती येशी तुके अवसरी त्या वैश्याच्या घरी दासी होती मनोहरी तीही आली ती ये जवळी येऊनी पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीशी सांगत अत्यंत विस्ताराशी देखून या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत निली आपल्या मंदिरात तिथले एक गृह तिसी पुसिन या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत तिथले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे वर्तदायीसे एके दिवशी प्राण गेला कुमारकाशी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियेसा मूर्छा येऊन तै क्षणी राजपत्नी पडे धरणी आपले पूर्व आठवणी महाशोक करीत असे नानापरे दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला
तेथे महाज्ञानी योगी या ते देखून वंदिता झाला तो वाणी अर्घ्यपाद देऊनी पूजा केली उपचारे त्या समय योगीश्वर पुसे कवन दीर्घ ऐश्वर शोक करतसे अपार कवन असे म्हणतसे सविस्तरे वाणी योगी या ते सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला ते जवळीके म्हणे योगी ती येसे मूढपणे दुःख करीची कवन जन्मला भूमीचे कवन मेला सांग मज भूतेपाच्या ठाई मिळवणी जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश पाही वाया कावो दुःख करीशी तीन गुणां पासव उपजती मनुष्य स्वभाव सत्व गुणाचे देव रजगुणे मनुष्य जाणता मस्तोची राक्षस जैसा का गुण वसे तैसे पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची ऐसे ऐकून राजपत्नी करी योगियांची विनंती आपणाशी झाली ऐसी गती राजभ्रष्ट होऊन आले माता पिता बंधुजना सोडून आले मी राणा पुत्र होता माझा प्राणा भरवसा मज तयाचा त्या झाली ऐशी गती वाचून आपण काय प्रीती मरण भावे मदनी शेती म्हणून चरणी लागली ऐसे निर्वाण देखून कृपा उपजे योगिया मनी कृपा उपजे योगियान माझी पूर्व उपकार स्मरुनी प्रसन्न झाला त्यावेळी भस्म काढून त्यावेळी लावली प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळे प्राण आला परियेचा बाळक बैसले उठवणी सर्वांग झाले सुवर्णवर्णी माता सुत दोघे जणे व्रण गेले तत्काळी राजपत्नी पुत्रासहित करी योगी अशी दंडवत ऋषभ योगी कृपावंत अनेक भक्ष भस्म पृक्ष तसे तत्काळी दोघी जणाशी शरीर झाले सूर्य संकाशी शोभायमान दिसे तिथे कैशी दिवे देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वरी त्यावेळी तिथला बरू तुम्हा नव्हे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होऊन योगी गेला तश्चनी एक राया युगमुनी सत्पुरुषाचे सन्निधान ऐसे राजा एकोणी नमन करी त्या एक क्षणी विनू तसे कर जोडून कोठे असे सत्पुरुष एकोणी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमातेरी गाणगा भुवन असे तेथे परमपुरुष त्यापाशी तुवा जावे दर्शन मात्र होईल वर्ग एकोणी राजा भावे निघता झाला त्यावेळी एको भावे राजा निघाला श्री गुरुचरणा प्राणायंत करी करी प्रयाण आला गाणगापुराशी ग्रामेपसी सगळीकांशी येथे एक तापसी गुरुधरी रूपधरी संन्याशी कोठे आहे म्हणून या कोणी न बोलती तयाशी राजा कोपला बहुवशी म्हणे आलो भेटीशी दाखवा आपणाशी म्हणत असे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठानास्थानी अस्तिनिक मर्जा संगमी मध्यानिक करुणी ग्रामे येतात ऐसे ऐकून मुलांचे देखा समस्त वर्जनी आपण एका बैसुनी आंदोलिका गेला त्या स्थानाशी देवरुनी देखत श्री गुरुशी चरणीला चाले मुलांच्या परियशी जवळी गेला पहावयाशी नमन करून उभा राहे श्री गुरु मध्ये त्याशी कार्य रजका कोठे वससी बहुत दिवसा भेटालाशी आमचा दास होऊन या ऐसे वचन ऐकून मुलांचा झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन राजा म्हणे श्री गुरुशी का उपेक्षिले आम्हाशी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज राजा म्हणे श्री गुरुशी राजस्फोटक आपणाशी व्यथा होते प्रयाशी कृपादृष्टी पाहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु म्हणते हास्यवदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसतात यवनाशी राजा पाही स्फोटकाशी न दिसे स्फोटकंग तरशी विस्मय करतसे मानसी पुनरती चरणी माता ठेवी राजा म्हणे स्वामी याशी तुझे प्रसन्नत्व आम्हाशी राज्य पावलो मी संतोषी 28 वर्ष भोगिले पुत्रपौत्र देखिले नयनी झालो पूर्ण अंतकरणी आता असे एक मनी ऐश्वर्य माझे अवलोकावे पूर्व माझा जन्म रजक स्वामी वचने राज्य विशेष पाहुणी देखील नाना सुख उनी एकमल्यांच्या जाती श्री गुरु म्हणे विचारते पुढे होणार असे गती कलियुगी असे दुर्जनी याती गोप्य असता पुढे वरवे सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीशी जावे आता भरवशी येऊन येथून या गोप्य राहावे ऐसे म्हणे विचारून श्री गुरु निघाली संग पाहुणे राजा आपले सुखस्थानी बैसवे प्रीती करून या पादुका घेतल्या आपल्या करी सांगते तसे चरणावरी चरणचारी श्री गुरु म्हणते आरोहण करी लोकनिंदा तुझ करीते श्री गुरु निरोपिते यवनाशी आरोहण करी वारू दुरी जावे नगराशी निरूप आमचा सोडून मोडून नको मोडू पाप विनाशी तिथाशी भेटी होईल तुम्हाशी ऐसे म्हणून रायाशी अदृश्य झाली श्री गुरुमूर्ती चतुष्वारिंशत क्रोश देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तेथे नेका अवलोकित असे श्री गुरुशी विस्मय करी अति मानसी येऊन लागे चरणाशी विणून तसे भक्तीशी गृहाप्रती यावे म्हणत असे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मखर बांधविले समारंभ करी नगरात बैसवून या पालखीत आपण चरण चाली चालत नवरत्ने असे उवाळीत नगर लोक आरत्या आणती ऐसा समारंभ राजा देखा घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करी सकळी महादाश्चर्य म्हणतात ऐसा समारंभ देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखा पाय घडी अंथुरती नाना परिचित दिव्यांबरे मार्गी अंथुरती पवित्रे वाजती भेरी वाजंतरे राजगृहा पातले महासिंहासनस्थानी शृंगार केला अति घने जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होते परियसा राजा विनवी स्वामी अशी अंतर पडले श्री चरणांशी राज्य केले बहुवसी आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती आमची भेटी श्री पर्वत तुझे पुत्र राज्य करीती तू वा यावे भेटीशी ऐसे निरूप देऊनी श्री गुरु निघाले तेथून राजा बिनमी चरण धरोनी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी स्नान करून गौतमीशी आले गंगापुराशी आनंद झाला समस्तांशी श्री गुरुचरण दर्शने समस्त शिशांत बोलविती श्री गुरु त्यांशी निरूपिती प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गोप्य रमी यात्रा रूपेची श्री पर्वताशी निघालो आता परियशी प्रकट बोल हाची स्वभावेशी गोप्य रूपे राहू येथेची स्थान आमचे गंगापूर येथून न वाचो निर्धार लौकिक मते अवधार बोल करीतो श्री शैल यात्रा ऐसे म्हणून शिशांते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिकार्थ दाखवया
काशी निघाले आपण श्रीशैल्याशी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंहसुतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सर्वभौम स्फोटक शमनम ऐश्वर्यलोकनम नाम पंचशतमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेय नमस्तु. श्री गुरुदेव दत्त.